अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त भक्तांसाठी आजचा व्हिडिओ खूपच खास आहे. कारण आपण आज एक असं स्तोत्र पाहणार आहोत की जे खरोखरच खूपच प्रभावी आणि अद्भुत असे आहे. आमच्या चॅनल शिवाय या स्तोत्राबद्दल तुम्हाला कुठेही माहिती मिळणार नाही. इतके हे स्तोत्र दुर्मिळ आहे. लाखो दत्त भक्तांना या स्तोत्राचा अनुभव आला आहे. फक्त 7 दिवसात त्यांच्या आयुष्याला वळण लागल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हे स्तोत्र चमत्कारिक पद्धतीने तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता कायमची नष्ट करतं. कोणत्याही कारणाने तुमच्या आयुष्यातील सुखाचा, आनंदाचा ओघ जर अडकला असेल, तर तो वाहू लागतो. स्वप्नवत तुमचं आयुष्य बदलू लागतं. तुम्हाला परत कधी कोणासमोर हात पसरण्याची गरज पडत नाही. सगळं अगदी सहज रीतीने आपोआप घडून येतं. तुम्ही आजवर केलेल्या कष्टाचं फळ जर तुम्हाला भेटत नसेल, तर ते भेटतं. आयुष्य सकारात्मक दिशेने वाटचाल करू लागतं. कसलाच अडथळा राहत नाही. हे अद्भुत स्तोत्र कोणतं आहे हे पाहण्यापूर्वी मी या दत्तपरिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो. मानवी जीवन हे अनंत चुका, वासना, मोह आणि अनुभूतींचे एक चक्र आहे. आपण रोजच्या धावपळीत नकळतपणे किंवा जाणून बुजून अनेक चुका करत असतो. कधी विचारांनी, कधी शब्दांनी, तर कधी प्रत्यक्ष कृतीने आपल्याकडून इतरांचे किंवा स्वतःचे अहित होते. अध्यात्मात आणि मानसशास्त्रातही याला अपराध किंवा अंतर्मनावर साचलेले नकारात्मक कर्मांचे ओझे म्हटले गेले आहे. हे ओझे माणसाला आतून पोखरत राहते, त्याची मानसिक शांतता हिरावून घेते आणि त्याच्या प्रगतीचे सर्व मार्ग रोखून धरते. अशा अस्वस्थ मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि परमेश्वराच्या असीम कृपेचा अनुभव घेण्यासाठी अपराध क्षमापन स्तोत्र हे एक दिव्य आणि चमत्कारिक माध्यम मानले गेले आहे. हे स्तोत्र परमपूज्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी महाराज यांच्या सिद्धवाणीतून प्रकट झाले आहे. टेंबेस्वामी हे अत्यंत कडक आचारविचार पाळणारे महान दत्तभक्त आणि मंत्रसिद्धी असलेले थोर पुरुष होते. त्यांच्या प्रत्येक रचनेत एक अद्भुत चैतन्य, सामर्थ्य भरलेले आहे. जेव्हा आपण म्हणतो की फक्त एका आठवड्यात हे स्तोत्र परिणाम दाखवते, तेव्हा ती केवळ अंधश्रद्धा किंवा केवळ एक भावना नसते, तर त्यामागे एक सखोल आध्यात्मिक शास्त्र आणि ऊर्जेचा नियम काम करत असतो. जेव्हा कोणतीही साधना सलग 7 दिवस म्हणजेच एक आठवडा पूर्ण निष्ठेने केली जाते, तेव्हा आपल्या शरीरातील ऊर्जेची चक्रे आणि आपल्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक लहरींनी भारून जाते. या स्तोत्राचा मुख्य गाभा म्हणजे शरणागती आणि क्षमायाचना. या जगात पश्चातापाहून मोठी दुसरी कोणतीही शुद्धी नाही. जेव्हा आपण या स्तोत्राचे पठण सुरू करतो, तेव्हा आपण केवळ या जन्मातीलच नव्हे, तर पूर्वजन्मीच्या चुकांची, आईच्या गर्भात असताना झालेल्या यातना आणि त्यावेळी देवाच्या न घडलेल्या भक्तीबद्दलची, बालपणात खेळाच्या नादात देवाला विसरण्याची, तारुण्यातील वासना, अहंकार, भोगांमध्ये देवाकडे दुर्लक्ष करण्याची, वृद्धापकाळात शरीराने आणि इंद्रियांनी साथ न दिल्यामुळे भगवंताच्या नामापासून दूर राहण्याची आणि शरीराने, मनाने किंवा वाणीने नकळत झालेल्या अपराधांबद्दलची आपण या स्तोत्राद्वारे भगवंताकडे अत्यंत आर्ततेने क्षमा मागतो. प्रत्येक श्लोकाच्या शेवटी येणारी क्षमस्वापराधम प्रभो क्लीन्न चित्त ही ओळ थेट देवाच्या करुणाभावाला साथ घालते. अवघ्या 7 दिवसांच्या सलग पठणाने मनातील अपराधीपणाची भावना दूर होते, ज्यामुळे मानसिक ताणतणाव नाहीसा होऊन एक विलक्षण शांतता जाणवू लागते. अनेक साधकांचा असा अनुभव आहे की जे प्रश्न बऱ्याच काळापासून सुटत नव्हते, ज्या कामांमध्ये सतत अडथळे येत होते, ती कामे हे स्तोत्र पठण सुरू केल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात मार्गी लागली. हे स्तोत्र म्हणजे मानवी मनाचे शुद्धीकरण करणारे एक प्रभावी औषधच आहे, ज्याचा अनुभव केवळ 7 दिवसातच प्रचितीला येतो. तिन्ही सांजेला दिवाबत्ती करून झाल्यावर देवासमोर सुखासन घालून बसायचे आहे आणि आपली रोजची साधना किंवा सेवा करण्यापूर्वी हे स्तोत्र म्हणायचे आहे. न चुकता सलग 21 दिवस हे स्तोत्र आपण म्हणायचे आहे. कोणत्याही दिवशी तुम्ही हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. शक्यतो गुरुवारपासून सुरुवात केली तर उत्तम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे कोणालाही तुम्ही काहीही वाईट बोलायचं नाही, वाईट करायचं नाही.
कोणाचं मन दुखवायचं नाही, कोणाशीही निष्कारण वाद घालायचा नाही, आपलं वागणं बोलणं चांगलं ठेवायचं. चला तर मग आपण या स्तोत्राला सुरुवात करूया. अपराध क्षमापण स्तोत्रम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. रसज्ञावशातारकं स्वादुलभ्यं कदाचिन्न ते नाम दत्त. क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त. वियोज्ञन्तरे दैवदाढ्या विभोप्रा गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त. क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त. मया मातृगर्भस्थितिप्राप्तकष्टात् गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त. क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त. मया जातमात्रेण सम्मोहितेन गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त. क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त. मया क्रीडनासक्तचित्तेन बाल्ये गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त. क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त. मया यौवने ज्ञानतो भोगतोषाद् गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त. क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त. मया स्थाविरे निघ्न सर्वेन्द्रियेण गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त. क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त. ऋषिकेश मे वाङ्मनः कायजातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिण. क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त. स्मृतो ध्यात आवाहितोऽस्यर्चितो वा न गीतः स्तुतो वन्दितो वा न जप्तः. क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त. दयाब्धिर्भवादुग्नसागाशमादृक् भवत्याप्नमन्तोर्भवान् मे शरण्यः. यतालम्बनं भूहिर्भूनिः सुताङ्ग्रे रीति प्रार्थितं दत्तशिष्येन सारम्. क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त. इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितम् अपराध क्षमापण स्तोत्रम सुसंपूर्णम. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच दत्तभक्तीपर व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. श्री गुरुदेव दत्त.